सस्ने नमस्कार मंडळी. माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या निसर्गरम्य पण तेवढाच रहस्यमय असलेल्या साताऱ्याजवळील वासोटा किल्ल्यावर. मी डिसेंबर 1990 साली हा ट्रेक केला होता आणि आज तब्बल 35 वर्षांनी मी परत या ट्रेकला चाललेलो आहे. आपला हा प्रवास आधी सुरू होणार आहे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून थरारक अशा बोटीच्या प्रवासाने. हा बोटीचा प्रवास साधारणतः आपला 1.5 तासाचा होणार आहे. आपण पायथ्याला पोहोचल्यावर नंतर साधारणतः 2 ते 2.25 तास आपण अशा जंगलातून वरती किल्ल्यावर जाणार आहोत. वर आपल्याला दिसणार आहेत जुन्या काही वास्तू, त्याचप्रमाणे या किल्ल्यावरून दिसणारा निसर्गरम्य असा नजारा. तर चला मंडळी, माझ्यासोबत आयुष्यात किमान एकदा तरी करायला हवाच असा या वासोटा जंगल ट्रेकचा अनुभव घ्यायला. निसर्गरम्य बामनोली गावातून सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आम्ही रात्री उशिरा बामनोलीमध्ये पोचलो होतो. इथं मागं दिसतं या मोकळ्या जागेत आम्ही टेंट लावून इथं मुक्काम केला होता. आता आमचं आवरून झालेलं आहे, नाश्ता झालेला आहे. आता या इकडं बोटी दिसत आहेत. या बोटीतनं आपण आता वासोटा किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाणार आहे. हा वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. तुम्हाला जर का या किल्ल्यावर यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सातारा गाठावं लागेल. त्यानंतर साताऱ्यापासून कासमार्गे बामनोली गावामध्ये यायला लागेल. सातारा ते बामनोली साधारणतः 40 किलोमीटर अंतर आहे. या बामनोलीच्या काठावर या बोटी आणि टेन बघून मला माझ्या 1990 सालच्या ट्रेकची आठवण झाली. आज तब्बल 35 वर्षांनी मी पुन्हा इथं आलेलो आहे. त्यावेळी मी काढलेले फोटो अजूनही माझ्याकडं जपून ठेवलेले आहेत. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, काही डिजिटल कॅमेरे नव्हते, साधे हॉटशॉटचे कॅमेरे होते. त्यावेळी मी हा ट्रेक 3 दिवसाचा केला होता आणि त्यातले 2 दिवस आम्ही या जंगलात मुक्काम केला होता. या जंगलात आम्ही कुठं राहिलो, हा ट्रेक कसा केला, ह्या सगळ्या आठवणी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता काय झाले, आता या इथं वासोटा जंगलामध्ये राहण्याची परवानगी नाही आहे. काळ बदललाय, कोयनेचं पाणी पण बदलले, जंगल अधिक दाट झाले, पण या वासोटा किल्ल्याचं निसर्ग सौंदर्य आणि माझ्या मनात असलेल्या जुन्या आठवणी मात्र अजूनही ताज्याच आहेत. आपण आता कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामधून बोटीतून वासोटा किल्ल्यावर चाललो आहे. आपण आता जिथनं चाललेलो आहे हा त्रिवेणी संगम आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी कोयना नदी, सोळशी नदी आणि कांदटी नदी यांचा संगम या ठिकाणी होत असे. पण हे कोयना धरण झाल्यानंतर हा त्रिवेणी संगम आता या जलाशयाच्या खाली लुप्त झाला आहे. फाट्यावरून आत वळून आपली बोट आता आतल्या भागात आलेली आहे. समोर तुम्हाला वासोटा किल्ला दिसत आहे. आमचे 2 कार्यकर्ते घेतले. 2 कार्यकर्ते बोटीतनं खाली उतरताना. आपण आता बामनोलीवरनं वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहे. सावकास अशी पोहत नाही तर परत बांधले. हा वासोटा जंगल परिसर सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये येतो. त्यामुळे इथं वन विभागाची चौकी आहे. या ठिकाणी तिकीट काढायला लागतं. चला आता आपण तिकीट काढून आपला पुढचा रोमांचकारी ट्रेक सुरू करू. पुण्यातील दुर्गानाथ संस्थेने या ट्रेकचं नियोजन केलं आहे. आज माझ्याबरोबर माझ्या बँकेतला मित्र विवेक आणि अजय आहेत. त्याचबरोबर या ट्रेकमध्ये मला अजून मित्रमैत्रिणी मिळाले. आम्ही असे मिळून एकूण 30 जण या ट्रेकला आलो आहोत. मी आता मारुती शिल्प आणि गणपती शिल्पाच्या इथं येऊन पोचलेलो आहे. मी मागं दसरा असाल तर मला, आणि मी जेव्हा 1990 साली आलो तो डिसेंबरमध्ये, आणि आज मला ओढा जो दिसतोय, या ओढ्यात खालच्या बाजूला थोडं गेलं की एक डोह आहे. त्या डोहामध्ये पाणी होतं. तर त्या डोहाच्या वरच्या बाजूला मोकळी जागा होती, तिथं आम्ही मुक्काम केला होता.
चला आता आपण वर किल्ल्यावर जाऊ. मारुती मंदिरापासून आपण थोडं पुढं आलोय आता. ऍक्च्युली घनदाट जंगल आहे सगळं. काय काय ठिकाणी आता पायऱ्या बांधल्यात. पूर्वी पायऱ्या नव्हत्या, पायवाट होती. पत्रीला यावं. माझ्यावर सर आहेत. हे पण कधी आलं तुम्ही सर? मी 2005. 2005 मध्ये आलं ते वासोट्याला. त्यानंतर आज येत आहेत. मी 20 वर्षांनी आणि मी 35 वर्षांनी. हा ट्रेक आहे ना, जितका निसर्गरम्य आहे तितकाच तो आव्हानात्मक पण आहे. त्यामुळे ना तुमची तयारी अगदी योग्य पाहिजे. तुमची तयारी योग्य असेल तर हा ट्रेकचा अनुभव अगदीच अविस्मरणीय ठरतो. सर्वात म्हणजे वेळेचे नियोजन. हा ट्रेक सकाळी 9:30 ते 10 वाजता सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. किल्ल्यावर पोचायला साधारणतः 2-2.25 तास लागतात. किल्ला बघायला साधारणतः 1.5 तास लागतो व दुपारी 4पर्यंत खाली उतरणं बंधनकारक आहे. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी सोबत ठेवायला हवे. आपल्याबरोबर जेवण तर असणारच आहे, पण त्याचबरोबर काही स्नॅक्स, ड्रायफ्रूट्स, ORS बरोबर नक्की ठेवा. पायात चांगले ग्रिपचे बूट पण महत्त्वाचे आहेत. मी आहे ना 1990 साली या ट्रेकचं काटेकोर नियोजन केलं होतं. आम्ही 16 जण होतो. 3 दिवस आणि 2 रात्र आम्ही या जंगलात मुक्काम केला होता. ट्रेकचं इतकं सूक्ष्म नियोजन केलं होतं ना की आम्ही 4-4 जणांच्या टीम्स केल्या होत्या. एक टीम जेवण बनवायची, एक टीम चुलीसाठी आणि शेकोटीसाठी सरपण गोळा करायची, एक टीम पाण्याची व्यवस्था पाहायची, तर एक टीम भांडी घासायची. इतकंच नाही तर रात्री सर्वांना शांत झोप मिळावी म्हणून आम्ही पाऱ्यासाठी टीम्स केल्या होत्या. एक टीम जागी राहायची, नंतर ती पुढच्या टीमला उठवायची. अशा पद्धतीने सर्वांची झोप पण छान झाली आणि आमची सुरक्षितता पण चांगली राखली गेली. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. माझा तुम्हाला पाणी दिसतंय बघा, शिवसागर. खालनं रस्ता आहे. जवळजवळ 80% आलोय. हर हर महादेव. आता आपण वर टॉपला पोचलेलो आहेत. बरोबर 1.5-2 तास लागले. गडाच्या आत प्रवेश केल्यावर ते समोर मारुतीचे मंदिर दिसते. तर ही जी डावीकडे जाणारी वाट आहे ती आपल्याला बाबूकड्याकडे घेऊन जाते. तर ही उजवीकडची वाट आपल्याला महादेव मंदिराकडे घेऊन जाते. चला आधी आपण पहिलं मारुती रायाचं दर्शन घेऊया. या मारुती मंदिराच्या मागील बाजूस हे काही वाड्याचे अवशेष दिसत आहेत बघ. याच ठिकाणी बसून आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला. या किल्ल्यावर आहे ना, तुम्ही जेवढं खालनं प्लॅस्टिक आणता ना ते तुम्हाला खाली घेऊन जाणं बंधनकारक आहे. कारण खालून तुम्ही जेव्हा वर येता तेव्हा तुमच्या सॅकमध्ये किती प्लॅस्टिक आहे हे सर्व चेक केलं जातं व तिथं नोंद ठेवली जाते. व जाताना ते सर्व वन विभागाला दाखवावं लागतं. जर का ते नसेल तर तुम्हाला इथं फाईन लागू शकतो. खूप छान. खरं तर सर्व किल्ल्यांवर ना असंच केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना? व्हिडिओ ब्लॉग आहे, मागे बघा. लाईक, सबस्क्राईब, शेअर, सबस्क्राईब. युट्यूब आहे का? हा, इथं आम्हाला अतुल भेटलाय आणि MIS ची टीम आहे सगळी, पूर्ण सगळी MIS ची टीम आहे बँकेतली. त्यात इथं वनभोजनाचा आस्वाद घेतायत वासोट्या किल्ल्यावर. या तुम्ही पण. आमचं झालंय जेवण. चला आता आपण बाबूकड्याकडे जाऊया. बाबूकड्याकडे जाताना वाटेत आपल्याला या पाण्याच्या टाक्या दिसतात. त्यावेळी खरं तर आम्ही या ठिकाणी रात्री मुक्काम करणार होतो. पण आम्ही ज्या बोटीने आलो ना त्या बोटीवाल्याने सांगितलं की तुम्ही पाण्याच्या टाकीपाशी मुक्काम करू नका, कारण रात्री जंगलातले प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे आम्ही इथं मुक्काम न करता महादेव मंदिरापाशी मुक्काम केला. हे जे ठिकाण आहे याला बाबूकडा इको पॉईंट, कडेलोट पॉईंट असं म्हणतात. आणि जो समोर दिसत आहे तो आहे जुना वासोटा.
आता आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास पाहू. या वासोटा किल्ल्याची बांधणी 12व्या शतकात शिलाहार राजवंशातील राजा दुसरा भोज याने केली. 1660 साली हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यात सामील झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 साली राजापूर येथील इंग्रजांची वखारीवर हल्ला केला. ती वखारणा पार खणून काढली आणि तेथे जे इंग्रज अधिकारी सापडले त्या सर्व अधिकाऱ्यांना याच वासोटीच्या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. हा समोर जे दिसते ते कारागृह आहे. घनदाट जंगलाने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्याचा वापर त्या काळी जास्त करून कारागृह म्हणूनच करण्यात येत होता. नंतर 1818 साली इंग्रजांनी या समोर दिसणाऱ्या जुन्या वासोट्यावर तोफा चढवून किल्ल्यावर जोरदार चोबुळ्यांचा मारा केला व अखेरीस हा किल्ला जिंकला. हे आता समोर जे दिसत आहे ना ते महादेवाचं मंदिर आहे. आम्ही या 90 साली या मंदिराच्या बाहेरील या मोकळ्या जागेत मुक्काम केला होता. आम्ही इथंच चूल पेटवून स्वयंपाक केला होता. त्याचे पुढे तुम्हाला आता फोटो दिसतीलच. जो तो मी मुक्काम केला ना ती रहस्यमय रात्र माझ्या अजूनही तितकीच लक्षात आहे. कारण ती रात्र होती 22 डिसेंबरची, म्हणजे वर्षातली सर्वात मोठी रात्र. तो अनुभव आहे ना खरंच कधी न विसरता येणारा आहे. चला आता आपण आज जाऊ आणि महादेवाचं दर्शन घेऊ. काही इतिहासकारांच्या मते ना हे मंदिर चंडिकेचे किंवा भवानीचं आहे, पण आत तर शिवपिंड दिसत आहे. समोर तुम्हाला बघा 2 सुळके दिसत आहेत बघा. त्याचा अलीकडचा जो सुळका आहे त्याला छोटा नागेश्वर म्हणतात, तर पलीकडचा जो सुळका आहे तो नागेश्वरचा सुळका आहे. त्या सुळक्याच्या खाली गुहेमध्ये शंकराचं मंदिर आहे. ही समोर जी दिसत आहे ना काही इतिहासकारांच्या मते ती माची आहे आणि तिला कळकाईचे ठाणे असे म्हणतात. मंडळी, मी आता वासोटा किल्ल्याचा ट्रेक करून परत खाली उतरतोय. मी आज जवळजवळ 35 वर्षांनी हा वासोटा किल्ल्याचा ट्रेक परत एकदा केला. आपल्याला या ट्रेकचा माझा अनुभव कसा वाटला हे नक्की कळवा. आपल्याकडं असेच काही जुने अनुभव असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.